सगळे स्कॅमर गुजरातीच का असतात? हर्षद मेहता गुजराती, केतन पारेख गुजराती, नीरव मोदी गुजराती, मेहुल चॉक्सी गुजराती, ललित मोदी मारवाडी पण मूळचा गुजराती. तर हे सगळं सांगायचं कारण म्हणजे या लिस्ट मध्ये अजून एका नावाची भर पडली आहे, ते म्हणजे राजेश मेहता. या राजेश मेहतांची एक राजेश एक्सपोर्ट नावाची कंपनी आहे. त्यांनी 2021 ते 25 या काळामध्ये असं दाखवलं की आम्ही 15 लाख कोटी रुपयांचा रेव्हेन्यू केला आहे. होय, 15 लाख कोटी. तर अर्थात यावर काही सामान्य नागरिकांसह सेबीलाही शंका आली व सेबीने 2024 मध्ये इन्क्वायरी सुरू केली व त्याचा रिपोर्ट आता पब्लिक झाला. हा 15 लाख कोटीचा आकडा हा फेक आहे. मात्र या फेक आकडेवारीच्या जीवावर राजेश एक्सपोर्टचा हा शेअर अत्यंत वेगाने वर गेला होता. तर यामध्ये सर्वसामान्यांची कंपनी समजली जाणारी LIC, या LIC ने हजारो कोटींची गुंतवणूक केली. नेमके सगळे स्कॅमर LIC लाच का भेटत देव जाणे. आता LIC कंपनीलाच इन्शुरन्स देण्याची बारी आली आहे. अर्थात कोणतरी कमेंट मध्ये म्हणेल सगळे गुजराती स्कॅमर नसतात, देशासाठी त्यांचं योगदान बघा. आता कुठे योगदान आहे मात्र मला कळायला मार्ग नाही. कारण देशामध्ये इन्कम टॅक्स महाराष्ट्रातून 7.5 लाख कोटी जातो, तोच गुजरातमधून 90,000 कोटी जातो. महाराष्ट्रातून सैन्यामध्ये भरती होणाऱ्याची संख्या देशात 2 नंबर आहे, तेच गुजरात पहिल्या 10-15 मध्येही नाही, मात्र स्कॅम मध्ये 1 नंबर. देशातील सर्वात मोठे 2 उद्योगपती गुजराती, देशातील सर्वात महत्त्वाच्या 2 पोझिशन होल्ड करणारे गुजराती. दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे फक्त आता रील मध्ये बोलण्यापुरतच राहिलेलं आहे. इन्कम टॅक्सच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.25 लाख लोकांचा इन्कम हा 1 कोटीच्या पार आहे, तोच गुजरातमध्ये 3,500च्या पार आहे. असं शक्य आहे का हो? आज गुजरातमध्ये घराघरात लोक बिझनेस करतात. प्रत्येक लहान लहान गावामध्ये शेकडो लोकांचा इन्कम हा कोट्यवधीमध्ये असेल. फक्त 3,500 लोक, गुजरातचे 3,500 कोटी आणि महाराष्ट्राचे 1.25 लाख कोटी. कधी कधी असं वाटतं की देशप्रेमापोटी आपण इमानदारीने टॅक्स भरून चुकी तर नाही करत. आज आपल्या लोकांचं जेनेटिकली डोकं तसेच रक्तही गरम आहे, त्यामुळे आपण भावनिक लगेच होतो. याउलट गुजराती लोकांचं डोकं शांत व तोंडात साखर असते. या गुणाचा जर सरळ मार्गे धंदा करण्यासाठी अवलंब केला, हा त्यांच्यासाठी व देशासाठीही फायदेशीर राहील. मात्र या गुणाचा ते उलट डोकं चालवायला अवलंब करतात व सरते शेवटी नुकसान आहे देशाचं, तर सामान्य नागरिकांचं व त्यांच्या स्वतःच्याच नाही तर त्यांच्या संपूर्ण समुदायाच्या रिप्युटेशनचं होतं. हे त्यांनी आज लक्षात घेण्याची गरज आहे. तर बहुतांश स्कॅमर हे गुजरातीच कसे, यावर आपण कमेंट मध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.